आपल्या सर्वांचं स्टेप बाय स्टेप डिप्लोमा क्लास मध्ये अप्सरा फॅशन डिझायनर या चॅनलवर जे विद्यार्थी आधी जॉईन केले त्यांचे स्वागत आहे आणि जे आता जॉईन होणार आहेत त्यांचे मनापासून स्वागत आहे। आपण या चॅनलवर ब्लाउज कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ टाकत असतो आणि आपण सुरुवात केलेली आहे आरी वर्क कोर्ससाठी। आपण इथे बेसिक ते ॲडव्हान्स कोर्स इथे कंप्लीट करणार आहोत। जर तुमची आरी वर्क क्लास करण्याची इच्छा असेल किंवा शिकण्याची इच्छा असेल तर नक्की तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण इथे आपण सुरुवातीपासून अगदी बेसिक ज्यांना काही नॉलेज नाही तिथून आपण हे आरी वर्क क्लास सुरुवात करणार आहोत। नक्की आपले चॅनल सबस्क्राईब करू शकता आणि मी ते 3 भाग अपलोड केलेले आहेत। आता आपला हा 4था भाग। आपले हे भाग संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला अगदी व्यवस्थित इथे हा आरी वर्क कोर्स करता येईल। तुम्हाला 3D 5D कट वर्क, नेट वर्क, डोली वर्क हे सर्व शिकवलं जाणार आहे आणि फॅब्रिक पेंटिंग सुद्धा तुम्हाला इथे शिकवली जाणार आहे। जर तुमची संपूर्ण आरी वर्क कोर्स करण्याची इच्छा असेल तर नक्की आपले चॅनल सबस्क्राईब करून घ्या। चला, चेन स्टिच, शुगर बीट्स, कट बीट्स आणि सिक्वेन्स हे कसे वर्क करायचे ते आपण शिकलेलो आहोत इथे। तर त्याचा पुढचा भाग बघूया। जे साहित्य असतं आपलं ते साहित्य ठेवण्यासाठी छान असा बॉक्स येतो म्हणजे डबा येतो आणि त्याच्यात छोट्या छोट्या बरण्या असतात। त्या बरण्यांमध्ये जे आपले जे लागणारं साहित्य असतं बरण्यांमध्ये व्यवस्थित भरून ठेवायचं, म्हणजे आपले जे साहित्य असतं ना ते इकडे तिकडे होत नाही। चला तर मग मी ते साहित्य सुद्धा कसं ठेवलेले ते तुम्हाला दाखवते, जेणेकरून आपलं साहित्य खराब होणार नाही, ते खाली सुद्धा सांडणार नाही। चला बघूया आपण बॉक्स कसा आहे आणि तशाच पद्धतीने तुम्ही बॉक्स घ्या म्हणजे आपलं साहित्य अगदी व्यवस्थित राहतं। छान असा बॉक्स आहे आणि या बॉक्समध्ये 12 डबे आहेत लहान आणि मी असं हे साहित्य याच्यात ठेवलेलं आहे। कटर, पेन्सिल, स्केल आणि ज्यावेळेस आपण फॅब्रिक पेंटिंग करतो त्यावेळेस लागणारे ब्रश। हे बघा अशा पद्धतीने मी ते हे बॉक्समध्ये सर्व साहित्य ठेवून घेतलेले आहे, म्हणजे जेणेकरून आपलं जे साहित्य असतं ना ते खाली सांडलं जात नाही। हे बघा 4 mm चे हे मणी आहेत। इथे चेन लागणारी, डायमंड चेन आणि कुंदन, गेव बीट्स हे सर्व साहित्य आपल्याला लागतं आणि कॉटन थ्रेड। म्हणजे सर्व साहित्य असं घेऊन आपण अशा डब्यांमध्ये ठेवलं म्हणजे आपल्याला कुठे शोधाशोध करायची गरज नसते। म्हणजे सर्व साहित्य मी असं भरून ठेवलेलं आहे, जे आपल्याला लागणार आहे ते सर्व मी इथे भरून ठेवलेलं आहे। हे बघा एम्ब्रॉयडरीचा हा थ्रेड आहे, कॉटन थ्रेड आहे। आपण सिक्वेन्स, जरदोसी हे सर्व मी याच्यात एका डब्यात भरून ठेवलेलं आहे। इथे मी भरून ठेवले टॅबलेट बीट्स आणि सिक्वेन्स वेगवेगळे प्रकारचे। संपूर्ण जे आपल्याला लागणारं साहित्य वेगवेगळे, ज्याप्रमाणे साडीची डिझाईन असते किंवा ज्याप्रमाणे साडीचं वर्क असतं त्यावेळेला डिझाईन वर्क करत असतो, म्हणून हे सगळे वेगवेगळे प्रकारचे मी ते मोती, डायमंड हे सगळे घेऊन ठेवलेले आहेत। हे बघा प्रत्येक कलर माझ्याकडे आहेत वेगवेगळे। तुम्ही सुद्धा असा डबा घेऊन त्याच्यात तुमचं साहित्य ठेवू शकता। आपल्याला असं घ्यायचंय म्हणजे राऊंडमध्ये जर आखून घेतलं तर आपल्याला तसं स्टिच करता यायला पाहिजे। अशा पद्धतीने आखून घ्यायचे। इथे मी हा जरीचा थ्रेड घेतलेला आहे। गाठ कशी लावायची ते बघूया। हे बघा
हे असं दोनदा फिरवायचं. दोनदा फिरवून अशी गाठ लावून घ्यायची. ते ज्या पद्धतीने आपण कॉटन थ्रेडची गाठ लावतो ना, जो जरीचा थ्रेड असतो तशी गाठ लावली जात नाही, म्हणून अशा पद्धतीने ही गाठ लावायची असते. आणि कुठली सुई घ्यायची मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. 24 नंबर आपण ही सुई घ्यायची. आता हे गाठ लावून घेतली मी. हा थ्रेड मी खाली ठेवलेला आहे. त्या अंगठ्याजवळचं बोट आहे त्याच्यात मी हा जरी थ्रेड घेतलेला आहे आणि अंगठ्याने असं धरून ठेवलेलं आहे. म्हणजे जसं ज्या पद्धतीने मी ते धरून ठेवलेलं आहे तशाच पद्धतीने मी ते खाली ठेवणार आहे. खालून हा थ्रेड वरती आणायचा आणि इथे असं साखळी घेत जायचे आपल्याला. जे नवीन असतील त्यांना जमणार नाही सुरुवातीला, मी तरी तुम्हाला सावकाश पद्धतीने दाखवण्याचा इथं प्रयत्न करते. अशाच पद्धतीने तुम्ही ही साखळी तयार करा. सावकाश पद्धतीने करा. नंतर आपला स्पीड जसं जसं आपण वर्क करत जातो, शिकतो, त्याप्रमाणे आपला स्पीड हा वाढत जातो. हे बघा, आता इथपर्यंत मी आलेली आहे. आता फिरवायचं कसं? आता आपल्याला असं राऊंड असं जायचं आहे ना, मी ते आखून घेतलेलं आहे. तर काय करायचं, हा जो टाका आहे ना तो इकडे ह्या साईड असं मागे फिरवून घ्यायचा. तिने आपण आखून घेतलेलं आहे. अगदी सेम आपली साखळी तयार होणार. आता इथं सुद्धा मी असं मागे फिरवून घेणार. समजतंय ना तुम्हाला कशा पद्धतीने आपण हे स्टिच घेतो इथे? मी कशा पद्धतीने इथे स्टिच करते तुम्हाला दिसते ना व्यवस्थित? पद्धतीने आपल्याला हे साखळी घेत जायची आहे. आपण मागे साखळी घेणार आहोत म्हणजे अगदी व्यवस्थित आपला हे बॉक्स तयार होतो. आता मी ते असं फिरवून घेणार आहे. आपण इथे सुद्धा तसंच करून घेतलेलं आहे म्हणजे आपलं बरोबर हे चौकोनसारखं तयार होतं. जसं आपण शेप दिलेला आहे ना त्याप्रमाणे आपले स्टिच होत जातं. इथे मागच्या साईडनं असं साखळी घ्यायची. म्हणजे ज्या पद्धतीने आपण ही आकृती अशी तयार करून घेतलेली आहे तशाच पद्धतीने आपण इथे स्टिच करत जायचं. आता इथे बघा पुन्हा मी मागे घेतला. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीनच असणार तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला इथे सुरुवातीपासून आरी वर्क क्लास करता येईल.
आणि मी सुरुवातीलाच सांगितलं की तुम्हाला इथे सर्व शिकवलं जाणार आहे. फॅब्रिक पेंटिंग, 3D, 5D, डोली वर्क, कट वर्क, नेट वर्क आणि 30 प्रकारचे स्टिचेस सर्व तुम्हाला इथे मी दाखवणार आहे. आता आपण पुन्हा इथे मागे सुई मी मागे फिरवली आणि असं धागा काढला, म्हणजे असं चौकोन इथे आपला बॉक्स व्यवस्थित तयार होतो. हे आयडिया तुम्हाला यायला पाहिजे. पूर्ण कोर्स करण्यासाठी तुम्हाला हे बेसिक कोर्स म्हणजे जे बेसिक ज्ञान आहे, बेसिक जे नॉलेज आहे ते तुम्हाला यायलाच पाहिजे. तेव्हाच तुम्ही ॲडव्हान्स कोर्स व्यवस्थित करू शकता. हे संपूर्ण आपण इथे साखळी स्टिच घेतलेले आहे. आता इथे गाठ लावण्यासाठी मी तुम्ही बघा गाठ आपण कशा पद्धतीने इथे गाठ लावतोय. असा धागा इथे ओढून घ्यायचा, म्हणजे या इथे गाठ लावली जाते, गाठ लागली जाते. कट करून घ्यायचं. आणि तुम्हाला आजचा भाग हा समजलाच असेल. आणि आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. जर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या, कारण आपण या चॅनलवर आरी वर्क आणि मी इथे सुरुवातीपासून शिवण क्लासचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. डिप्लोमा क्लासचे जी बेसिक सुरुवात असते तिथून मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. जर तुमची शिवण क्लास शिकण्याची इच्छा असेल आणि आरी वर्क कोर्स करण्याची इच्छा असेल तर नक्की तुम्ही आपलं हे चॅनल सबस्क्राईब करू शकता. चला तर मग भेटूया आपण असं पुढच्या व्हिडिओमध्ये आरी वर्कच्या. कारण सुरुवातीपासून आपण शिकतो ना, तर हे तुम्हाला कंप्लीट करावं लागणार आहे. म्हणून